हॅलो फ्रेंड्स, के सागर करियर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। जॉग्राफी जो अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भातली चर्चा आपण इथे आज करणार आहोत। आणि परीक्षा जर म्हणलं जसं तुम्हाला इथे दिसतच आहे की संयुक्त पूर्व परीक्षा संपूर्ण भूगोल ही आपली जी बॅच सुरू झालेली आहे त्या संदर्भातली ही चर्चा असणार आहे की कशा पद्धतीने ही बॅच तुम्हाला कामात येऊ शकते आणि चालू घडामोडींना कसं आपल्याला जोडून बघता येऊ शकते या विषयासोबत याबद्दलची चर्चा आपल्याला इथे करायची आहे। बॅच मध्ये जे फॉर्मॅट असणार आहे त्या फॉर्मॅटला धरून एक सॅम्पल इथे तुमच्या समोर ठेवला जाणार आहे की भूगोल आणि त्यामध्ये समजा एक टॉपिक आज जो आपण बघतोय तो आहे भूकंप। मग भूकंप बॅच मध्ये कसं शिकवलं गेलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती कोणते संभाव्य प्रश्न येतात आणि आपण हा व्हिडिओ या टॉपिक वरती का बनवत आहोत हे सगळं तुम्हाला थोड्या वेळात इथे कळणार आहे। तर संपूर्ण भूगोल असं आपल्या या बॅचचं नाव आहे। संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 या परीक्षेसाठी आपण ही बॅच तिथे अनाउन्स केलेली आहे। आपली ही जी बॅच लॉन्च होतीये, बॅच लॉन्च झालेली ऑलरेडी, त्या बॅच बद्दलची माहिती तुम्हाला इथे मी थोडक्यात सांगतो। ही बॅच जी आहे संपूर्ण भूगोल संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 साठीची आपली ही बॅच आहे। आणि या बॅचचे काय काय ठळक वैशिष्ट्ये आहेत हे तुम्हाला इथे दिसतात आहे। तसं बेसिक टू ॲडव्हान्स अशी ही बॅचची रचना आपण ठेवलेली आहे। म्हणजे अचानक असं नाही की सगळं अवघड समोर वाढून ठेवलेलं आहे। सो कॉन्सेप्ट एक्सप्लेन करताना देखील बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत ते एक्सप्लेन केले जातात। त्यासोबतच विषय सोपा होण्यासाठी आजकाल डिजिटल बोर्डचा वापर तर सगळीकडे चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आणि डिजिटल बोर्ड थ्रू आपण सगळे पूर्ण हे जे चार्ट्स आहेत, डायग्राम्स आहेत, मॅप्स आहेत ते क्लिअरली दाखवण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत। त्यासोबतच संयुक्त पूर्व परीक्षेच्या सिलेबसनुसार बॅचची रचना आहे। पूर्ण एक सिलेबस पॉइंट यामध्ये कव्हर केला गेलेला आहे। तसंच कॉन्सेप्ट, फॅक्च्युअल डेटा, MCQ कसे सोडवायचे, वस्तुनिष्ठ प्रश्न त्यांची तयारी या बॅच मध्ये करून घेतली जाणार। 40 पेक्षा जास्त लेक्चर इथे आहेत आणि 8 महिन्यापर्यंत याची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळते। वॉच टाइम जो आहे, कारण हे ॲप वरती आहे आपल्या, त्यामुळे वॉच टाइम 4 वेळा तुम्ही हा व्हिडिओ इथे बघू शकता। एक व्हिडिओ 4 वेळेस बघू शकता। रेकॉर्डेड लेक्चर्स आपल्याला जेव्हा पाहिजे जसं पाहिजे तसं बघता येतील। 100% लेक्चर पूर्ण होत आहेत, त्यामध्ये काही तिथे वाद नाही। आणि नियमितपणे डाऊट सॉल्विंग सेशन्सही आपण इथे कंडक्ट करणार आहोत। सो जर भूगोलाची तयारी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने व्यवस्थितपणे पूर्ण करून घ्यायची असेल देन दिस बॅच कॅन बी हेल्पफुल टू यू। याची जी फीज आहे ही 995 रुपये याची फीज आहे आणि बाकी डिटेलसाठी तुम्ही या नंबरवर, खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळेल त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता। ठीक आहे। ह्या काही बातम्या या मुद्द्यावरती, जसं भूकंप हा आपला टॉपिक आहे, भूकंप अर्थक्वेक यावरती आपल्याला काही बातम्या रेग्युलरली बघायला मिळतात। जसं ही एक बातमी आपल्याला दिसती, हे सगळे लोकसत्ता पेपर मधल्या ह्या बातम्या होत्या। राजधानी दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के, 6.1 6.1 रिश्टर स्केल, तीव्रतेने हादरला परिसर। नंतर जर ग्लोबल लेवलवरती बघितलं तर अजून एक जी बातमी येते अफगाणिस्तान। तसं बघायला गेलं तर अफगाणिस्तानमध्ये आलेला भूकंप त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पार दिल्लीपर्यंत बघायला मिळतोय। सो अफगाणिस्तान अर्थक्वेक, अफगाणिस्तान पुन्हा हादरलं। 4 दिवसात 4था भूकंप तिथे झालेला आहे आणि तिथे जो हेरात नावाचा जो प्रांत आहे त्या भागामध्ये इथे भूकंपाचे धक्के बघायला मिळालेले आहेत। तर या बातम्या आपल्याला रेग्युलरली न्यूजपेपरमध्ये बघायला मिळतात आणि जेव्हा या बातम्या आपण बघतो तर त्या बातम्यांमध्ये बरेचसे असे शब्द असतात किंवा फोकस ऑफ अर्थक्वेक, हायपोसेंटर ऑफ अर्थक्वेक, एपिसेंटर ऑफ अर्थक्वेक, त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ अर्थक्वेक, इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक, असे बरेचसे शब्द आपल्याला दिसतात। किंवा भूकंपाच्या लहरी, 2 प्रकारच्या ज्या लहरी असतात, एक म्हणजे आपण बघतो की बॉडी वेव्ह आहेत आणि दुसऱ्या म्हणजे काय सरफेस वेव्ह किंवा पृष्ठभाग लहरी ज्याला आपण म्हणतो। सो हे नेमकं काय आहे याबद्दल आपल्याला थोडक्यात इथे आजच्या या सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून इथून पुढे जेव्हा तुम्ही न्यूजपेपरमध्ये हा टॉपिक वाचणार तुम्हाला ते शब्द बघून कन्फ्युजन होणार नाही। ठीक आहे। सो स्टार्ट करू याला आपण। सगळ्यात पहिले तर भूकंप म्हणजे काय, तर पृथ्वीचा होणारा थरकाप किंवा पृथ्वी जेव्हा हालती आहे, शेक होती आहे
त्याला आपण भूकंप म्हणतोय. आणि जमिनीखाली जी ऊर्जा आहे, जमिनीखाली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळे ह्या अशा प्रकारच्या भूकंपाच्या लहरी किंवा लाटा आपल्याला तिथे तयार होताना दिसतात. सो अर्थक्वेक किंवा भूकंप म्हणजे काय तर पृथ्वीचा थरकाप किंवा शेकिंग ऑफ दी अर्थ, आणि ते खाली जी ऊर्जा आहे, जमिनीखाली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळे इथे ह्या भूकंपाच्या लहरी ज्या आहेत ह्या तयार होत आहेत. आता काही महत्त्वाचे शब्द जे रेग्युलरली आपल्याला मग त्या बातम्यांमध्ये बघायला मिळतात, किंवा फोकस म्हणजे काय, त्यानंतर एपिसेंटर म्हणजे काय, किंवा त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो भूकंपाचा केंद्र. फोकस म्हणजे काय तर भूकंपाचा केंद्र. तर ही जी ऊर्जा आपण बोलतोय भूकंपाच्या लहरी ज्यामुळे तयार होतात, ती ऊर्जा ज्या पॉइंटला निर्माण होतीये, ज्या ठिकाणी ती निर्माण होतीये त्या बिंदूला आपण म्हणतो भूकंपाचा केंद्र किंवा फोकस ऑफ अर्थक्वेक. म्हणजे दोन शब्द इथे येतात, भूकंपाचा केंद्र किंवा मग भूकंपाचा हायपोसेंटर. हायपोसेंटर असे दोन शब्द येतात, किंवा जिथून ऊर्जा ती तयार होते त्याला एकतर तुम्ही काय म्हणणार मग भूकंपाचा केंद्र किंवा फोकस, किंवा दुसरं एक नाव येते हायपोसेंटर. आणि मग हा एकदम खोलवर भाग असणार आहे. हा भाग जो आहे तो पॉइंट जो आपण म्हणतो ना फोकस, तो जमिनीखाली खोलवर असणार आहे. पण तिथून जमिनीवरती एकदम जवळचा पॉइंट कोणता असेल, समजा मी म्हणलं इथे की हा असा भाग आहे पूर्ण, आणि या भागामध्ये इथे आहे फोकस. ठीक आहे, हा फोकस आहे. आता इथून हे अंतर, हे अंतर आणि हे अंतर, या तिघांपैकी कोणतं अंतर सगळ्यात जवळचं अंतर असेल, म्हणजे पृष्ठभागावरती कोणता असा पॉइंट असेल की जो या फोकस पासून सगळ्यात जास्त जवळ असेल, तर जो मधला जो भाग दिसतो, जो स्ट्रेट लाईन वाला भाग आहे, तर हा जो पॉइंट आहे हा फोकस पासून सगळ्यात जवळ असेल. तर मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्या भूकंपाच्या केंद्रापासून सगळ्यात जवळचा जो बिंदू असतो त्याला आपण काय म्हणतोय केंद्रबिंदू, किंवा इंग्लिशमध्ये त्याला एपिसेंटर म्हणतात. सो हा पॉइंट काय झाला, एपिसेंटर झाला. ठीक आहे, तर मग इथे पहिला पॉइंट हा झाला की ज्या बिंदूपासून ऊर्जा बाहेर पडते त्याला भूकंपाचा केंद्र किंवा भूकंपाचा हायपोसेंटर म्हणतात. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील केंद्राच्या सर्वात जवळ असलेल्या बिंदूला आपण केंद्रबिंदू किंवा एपिसेंटर म्हणतोय. आणि मग जर विचारलं की या भूकंपाच्या ज्या लाटा आहेत किंवा लहरी आहेत यांचा प्रत्यक्ष अनुभव सगळ्यात पहिले कुठे येणार आहे आपल्याला, तर त्या एपिसेंटरवरती आपल्याला प्रत्यक्ष अनुभव सगळ्यात पहिल्यांदा भूकंपाच्या लाटांचा येणार आहे. ठीक आहे, तर हे दोन शब्द पहिले इथे क्लिअर होतात. आता पुढचा जो भाग आहे भूकंपाच्या लाटा किंवा अर्थक्वेक वेव्ह. आता भूकंपाच्या ह्या लाटा ज्या आहेत ह्या आपल्याला मेनली लिथोस्फिअरमध्ये, म्हणजेच काय तर शिलावरणामध्ये मेनली आपल्याला या भूकंपाच्या लाटा बघायला मिळतात. म्हणजे जे सगळे नैसर्गिक भूकंप आहेत ते शिलावरणामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे किती आपण जो सरफेस आहे पृथ्वीचा तिथून 200 किलोमीटर खालपर्यंत आपल्याला हे भूकंप बघायला मिळू शकतात. आता हे दोन प्रकार असतात याचे, बॉडी वेव्ह आणि सरफेस वेव्ह. म्हणजे काय बॉडी वेव्ह म्हणतात, किंवा दुसरे काय येणार आहे तर पृष्ठभाग वेव्ह किंवा सरफेस वेव्ह. आता ह्याचे वेगवेगळे प्रकार. बॉडी वेव्ह म्हणजे काय तर या ज्या लहरी आहेत किंवा या ज्या लाटा आहेत या पूर्ण पृथ्वीच्या खालच्या भागामध्ये सगळीकडे मूव्ह करतात, सगळीकडे त्या लाटांचा प्रसार होतोय. तर अशा ज्या लाटा आहेत त्यांना काय म्हणतो आपण बॉडी वेव्ह म्हणतो. सो केंद्रापासून म्हणजे जो फोकस आहे तिथून ऊर्जा बाहेर पडल्यामुळे या लहरी निर्माण होतात, आणि पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे इंटरनल पार्ट पृथ्वीचा, तिथे सर्व दिशांना या बॉडी वेव्ह तिथे आपल्याला त्यांचा प्रसार होताना बघायला मिळतो. मग आता या बॉडी वेव्हचे दोन प्रकार असतात. बॉडी वेव्हचे दोन प्रकार, एक म्हणजे पी वेव्ह आणि दुसरं म्हणजे काय एस वेव्ह. पी वेव्ह म्हणजेच काय तर प्राथमिक लहरी असं त्याला म्हणतात किंवा प्रायमरी वेव्ह म्हणतात, आणि एस वेव्ह म्हणजे दुय्यम लहरी किंवा सेकंडरी वेव्ह असं त्याला म्हणतात. तर या काय आहेत नेमकं ते बघून घेऊ. पी वेव्ह म्हणजे काय तर प्राथमिक लहरी आहेत ह्या, आणि ह्या ज्या लहरी आहेत या जमिनीखाली वेगवेगळ्या पदार्थांमधून त्या प्रवास करत राहतात. जसं त्या वायूमधून म्हणजेच गॅसेसमधून त्यांचा प्रसार होतोय. त्यानंतर जे घन पदार्थ आहेत, घन पदार्थ म्हणजे काय सॉलिड, तिथून त्यांचा प्रसार होतोय, आणि जे लिक्विड आहेत द्रव आहेत त्यामधून देखील या लहरींचा प्रसार आपल्याला बघायला मिळतोय.
तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो की प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या पदार्थांमधून त्या पास होत आहेत. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून त्या पास होत आहेत. या वेगाने फिरत आहेत पूर्ण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वप्रथम याच वेव्ह आहेत किंवा या लहरी आहेत ज्या तिथे पोचत आहेत. त्याला आपण काय म्हणतो? पी वेव्ह म्हणतो. आता दुसरी जी वेव्ह आहे ती आहे एस वेव्ह, ज्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी वेव्ह किंवा दुय्यम लहरी म्हणतो. जसं प्राथमिक लहरी काय करतात? सगळ्यात प्रथम पोहोचत आहेत त्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत. पण या ज्या लहरी आहेत एस वेव्ह या पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही वेळाने पोहोचत आहेत. म्हणजे देयर इज सम टाइम डिफरन्स. तो पुढे एक फोटो पण तुम्हाला इथे दिसेल आता. पण काही वेळानंतर त्या पोहोचतात. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं, या ज्या एस वेव्ह आहेत यांचं वैशिष्ट्य असं की त्या फक्त घन पदार्थांमधून प्रवास करतात. म्हणजे जसं आधी आपण म्हणलो की त्या वायू, द्रव आणि घन या 3 पदार्थांमधून त्या प्राथमिक लहरी जात आहेत. पण ह्या ज्या लहरी आहेत या फक्त घन पदार्थांमधून जात आहेत. आणि त्यामुळे जर आपल्याला कुठे या दुय्यम लहरी किंवा सेकंडरी वेव्ह जर दिसल्या, याचा अर्थ काय? दिसल्या म्हणजे असं फिरताना दिसणार नाहीये, पण ते जे सेस्मोग्राफ नावाचं जे मीटर असते, मशीन असते, त्यावरती तुम्हाला ते लहरी रेकॉर्ड होताना दिसतात किंवा खाली कोणत्या प्रकारच्या लहरी आहेत. मग एखाद्या भागामध्ये जर दुय्यम लहरी दिसत आहेत याचा अर्थ त्या भागामध्ये फक्त घन पदार्थ असावेत. कारण जर बाकीचे पदार्थ असले असेल ते तिथे दिसलेच नसते. ठीक आहे. तर या फक्त घन पदार्थांमधून प्रवास करतात. आणि या महत्त्वाच्या वैशिष्ट्यामुळे पृथ्वीच्या खाली कोणत्या प्रकारचे घटक आहेत किंवा कोणत्या प्रकारची रचना आहे पृथ्वीच्या खाली ते समजण्यासाठी जे भूगोलाचे जे अभ्यासक आहेत त्यांना याचा खूप मोठा फायदा त्यामुळे होतो. ठीक आहे. सो पी वेव्ह आणि एस वेव्ह. आता पुढचा जो आहे तो पृष्ठभाग वेव्ह किंवा सरफेस वेव्ह. आता हे वेगळ्या प्रकारची वेव्ह आहे. ही वेव्ह कधी तयार होती किंवा या लहरी ज्या आहेत त्या कधी तयार होतात? जेव्हा या बॉडी वेव्हज ज्या आहेत पी वेव्ह आणि एस वेव्ह या जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत आहेत त्यावेळेस त्या बॉडी वेव्हजचं इंटरॅक्शन होत आहे त्या पृष्ठभागासोबत. आणि त्या इंटरॅक्शनमुळे काय होत आहे तर नवीन प्रकारच्या वेव्हज तयार होत आहेत ज्यांना आपण म्हणतो सरफेस वेव्ह. तर इथे लिहिलेलं बघा, बॉडी वेव्ह पृष्ठभागावरील खडकांशी संपर्क साधत आहेत, इंटरॅक्शन होत आहे आणि त्यामधून नवीन वेव्ह तयार होतात ज्याला आपण काय म्हणतो तर पृष्ठभाग वेव्ह किंवा पृष्ठभाग लहरी असं म्हणतो. आणि या पृष्ठभागावरती सगळीकडे ह्या लहरींचा तिथे प्रसार होत राहतो. आणि बेसिकली यांचा प्रसार जो आहे तो किती वेगाने होणार आहे ते त्या कोणत्या प्रकारच्या मटेरियलमधून पास करतायत त्यावरती हा प्रसार डिपेंड राहतो. म्हणजे एखादा पदार्थ असा आहे त्याची घनता जास्त आहे तर त्या लहरींचा वेग जो आहे तो जास्त राहणार जेव्हा त्या पदार्थांमधून त्या लहरी पास होतात. जर एखाद्या पदार्थाची घनता कमी असेल तर त्या लहरी जेव्हा त्या पदार्थांमधून जात आहेत तर त्या लहरींचा वेग देखील कमी आपल्याला बघायला मिळतो. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. वेगवेगळ्या घनता असलेल्या पदार्थांमधून प्रवास करताना या लहरींचा वेग जो आहे तो बदलतोय. म्हणजे काय? सरळ सरळ डेन्सर दी मटेरियल हायर दी वेलॉसिटी. जेवढी जास्त घनता असेल तेवढा जास्त त्या लहरींचा तिथे वेग असणार आहे. ठीक आहे. आता या वेव्हज ज्या आहेत मग कोणत्या? सरफेस वेव्ह, पृष्ठभाग लहरी या सेस्मोग्राफवरती सर्वात शेवटी नोंदवल्या जातात. आणि या पूर्ण पृष्ठभागावरती प्रसार यांचा होत असल्यामुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर विनाशकारी अशा प्रकारच्या लहरी कोणत्या असतील तर त्या या असतात. का? कारण इथे काय करणार आहेत पूर्ण त्या पृष्ठभागावरती जे काही खडकाचा भाग असणार आहे त्याचं ह्या लहरी विस्थापन करणार आहेत. त्यामुळे त्या पृष्ठभागावरती जे काही असेल, बिल्डिंग असतील, फ्लायओव्हर असतील, घरं असतील किंवा मोकळी एक जागा असेल, काही असेल, ते सगळेच सगळं ह्या लहरींमुळे डिस्ट्रॉय होऊ शकते. एकदम त्याचं पूर्ण डिस्ट्रक्शन होऊ शकते. आणि त्यामुळे या ज्या लहरी आहेत या अधिक विनाशकारी अशा प्रकारच्या या लहरी असतात. ठीक आहे. हा एक भाग झाला. इथे बघा अर्थक्वेक वेव्हचा हा पूर्ण सेस्मोग्राफ जे आपण म्हणत होतो त्यावरचा हा पूर्ण एक पॅटर्न त्यांनी दाखवलेला आहे. किंवा सगळ्यात पहिले सेस्मोग्राफवरती या पी वेव्ह रेकॉर्ड होत आहेत.
त्यानंतर काही काळाने या एस वेव्ह इथे येत आहेत आणि सगळ्यात शेवटी ज्या रेकॉर्ड होत आहेत त्या सरफेस वेव्ह आहेत. पण इथे तुम्हाला दिसतंय की ह्या वेव्हचं जे फ्लक्च्युएशन आहे ते खूप जास्त आहे आणि फ्लक्च्युएशन जास्त असल्यामुळे आपल्याला इथे काय दिसतंय की ह्या जेव्हा पृष्ठभागावरती या लहरी येत आहेत त्यावेळेस त्या मोठ्या प्रमाणात त्या खडकांचं विस्थापन करतील आणि विस्थापन केल्यामुळे इथे आपण हे म्हणू शकतो की या लहरी ज्या आहेत या सगळ्यात जास्त विनाशकारी अशा लहरी आहेत. ठीक आहे, हा एक भाग झाला. आता या लहरींचा प्रसार नेमका कसा होतो, म्हणजे जेव्हा या लहरी बॉडी वेव्ह म्हणा किंवा सरफेस वेव्ह म्हणा या जेव्हा त्या पृष्ठभागांमधून जात आहेत नेमकं कशा पद्धतीने त्या भागामध्ये त्या खडकांवरती त्या पृष्ठभागाचा लहरींचा किंवा बॉडी वेव्हचा कसा तिथे इम्पॅक्ट होतो हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा एखादी भूकंपाची जी वेव्ह आहे ती एखाद्या खडकामधून जाते, समजा इथे खडक आहे, या खडकामधून ती भूकंपाची वेव्ह जाते, तर नेमकं त्या खडकावरती काय इम्पॅक्ट होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण जर आपण म्हणलं सुरुवातीला काय म्हणलो आपण की खाली एनर्जी आहे ना, खाली काय आहे, एनर्जी आहे आणि ती एनर्जी कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसती, तर व्हायब्रेशन्सच्या स्वरूपामध्ये, म्हणजे जे कंपन आपण म्हणतो ना व्हायब्रेशन, सो त्या स्वरूपामध्ये ही एनर्जी आपल्याला दिसती. तर मग आता ते व्हायब्रेशन नेमके कसे होतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा जेव्हा भूकंपाच्या त्या लहरी तिथे प्रसार त्या लहरींचा होतोय त्यावेळेस कंपन कसं होतं, तर इथे दोन प्रकारच्या ज्या आपल्या लहरी आहेत, तीन प्रकारच्या लहरी, तर त्यांच्याबद्दल इथे त्यांनी त्यांचं कंपन कसं होतं त्याची माहिती दिलेली आहे. कारण विविध प्रकारच्या भूकंप लहरी ज्या आहेत या वेगवेगळ्या पद्धतीने त्या जमिनीच्या भागामध्ये प्रवास करतात. जसं या लहरी जेव्हा प्रसार करतात तेव्हा त्या ज्या ज्या खडकांमधून जात आहेत त्या खडकांमध्ये त्या कंपन घडवून आणतात किंवा आपण म्हणू शकतो की व्हायब्रेशन तिथे त्या निर्माण करतात. पी वेव्ह, पहिले तर त्यांनी पी वेव्हचं एक एक्झाम्पल सांगितलं. प्राथमिक लहरी ज्या आहेत पी वेव्ह कशा तिथे व्हायब्रेट होत आहेत, तर लहरींच्या दिशेला समांतर पद्धतीने त्या व्हायब्रेट होत आहेत किंवा त्यांचं कंपन जे आहे ते लहरींच्या दिशेला समांतर असं कंपन होत आहे. त्याला इंग्लिशमध्ये लॉंगिट्युडनल व्हायब्रेशन म्हणतात. आणि समांतर कंपन झाल्यामुळे इथे काय होत आहे, तर ते त्या खडकावरती वेगळ्या पद्धतीने एकदम वेगळ्याच पद्धतीने ते दबाव आणतात. कसा दबाव आहे किंवा त्या काय करतात, एका वेळेस तर असं होतं की त्या खडकाला बाहेर ओढतात, दुसऱ्या वेळेस ते खडकाला आतमध्ये दाबतात. सो अशा पद्धतीचं ते कंपन होत आहे जिथे तो खडक जो आहे तो कधी दबला जातोय कधी ताणला जातोय. सो अशा पद्धतीचं ते कंपन आहे. म्हणजे इथे जर आपण म्हणलं ही एक अर्थक्वेक वेव्ह आहे आणि त्याच्या दिशेला, म्हणजे ही समजा दिशा झाली, ठीक आहे, ही वेव्ह अशी चालली आहे तर ती झाली दिशा जिथे त्या भूकंपाच्या लहरी जातात. आता याला समांतर असं कंपन आहे. म्हणजे कसं, हे बघा, हे अशा पद्धतीने इथे कंपन होत आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने हे कंपन आहे, लहरींची दिशा आणि त्याला समांतर असं ते कंपन आपल्याला तिथे दिसतंय. मग दुसऱ्या ज्या लहरी आहेत म्हणजे कोणत्या, एस वेव्ह आणि दुसरी म्हणजे आपली पृष्ठभाग वेव्ह, यांचं कंपन कसं होतंय, तर हे प्रसाराच्या दिशेने लंब अशा प्रकारचं ते कंपन आहे. समांतर नाही आहे तर लंब कंपन आहे, ज्याला ट्रान्सवर्स व्हायब्रेशन म्हणलं जातं. आणि हे कसं होणार आहे, समजा ही एक अर्थक्वेक वेव्ह आहे आणि ही प्रसाराची दिशा आहे, तर या प्रसाराच्या दिशेने लंब कंपन म्हणल्यावरती हे अशा पद्धतीचं कंपन तिथे बघायला मिळतंय, जे कसं असतंय, या पूर्ण प्रसाराच्या दिशेला लंब किंवा असं 90 डिग्री अँगल करणारं ते पूर्ण कंपन असणार आहे. आणि म्हणून या वेव्ह ज्या खडकांमधून प्रवास करतात त्यामध्ये एक प्रकारचा खोलगट भाग निर्माण करण्याचा प्रयत्न या भूकंपाच्या लहरी, कोणत्या, एस वेव्ह म्हणजे दुय्यम लहरी आणि दुसऱ्या पृष्ठभाग लहरी, ह्या अशा प्रकारचं कंपन तिथे करतात. म्हणजे जर प्राथमिक लहरी म्हणलं तर ते त्या भूकंपाच्या लहरींच्या दिशेला समांतर अशा पद्धतीचं कंपन करतात आणि दुय्यम लहरी आणि त्यासोबतच ज्या पृष्ठभाग लहरी आहेत त्या काय करतात, तर
प्रसाराच्या दिशेने लंब कंपन म्हणजेच ट्रान्सव्हर्स व्हायब्रेशन त्या करतात. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा झाला. अजून आपल्याला काय माहिती पाहिजे, म्हणजे भूकंप हा टॉपिक आणि त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आपण तिथे कव्हर करून घेणं गरजेचं आहे. कारण प्रश्न जेव्हा येत आहेत तेव्हा आपल्याला हे बेसिक मुद्दे विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त असते. ठीक आहे, आणि आपली जी बॅच आहे मग त्या बॅचमध्ये असंच होतं की जेव्हा आपण दुसरा एखादा टॉपिक वाचणार की व्होल्कॅनो, सो व्होल्कॅनोबद्दलचे सगळे पॉसिबल आस्पेक्ट जे आहेत ते कव्हर होत आहेत. त्यानंतर समजा आपण म्हटलं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, त्याचं पूर्ण एक डिटेल, किंवा आपण म्हटलं की मिनरल्स, महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते खनिज आहेत त्याबद्दलची माहिती सगळी एका ठिकाणी, किंवा महाराष्ट्रातल्या नद्या त्यांची माहिती एका ठिकाणी, किंवा नद्या या टॉपिकमधून काय काय संभाव्य प्रश्न असू शकतात. तो त्या पद्धतीने हे पूर्ण कव्हरेज राहतंय आणि अल्टिमेटली काय होणार आहे मग त्यामुळे आपल्याला तो विषय जो आहे तो पूर्णपणे तयार करण्यासाठी मदतच होणार आहे. ठीक आहे, सो पुढचा जो मुद्दा त्यामध्ये येतो छायाक्षेत्र म्हणजेच काय तर शॅडो झोन. शॅडो झोन म्हणजे नेमकं काय तर सेस्मोग्राफ नावाचं एक उपकरण आहे ज्यावरती तुम्हाला भूकंपाच्या लहरी तिथे बघायला मिळतात. सो यू कॅन रेकॉर्ड और यू कॅन सी द अर्थक्वेक वेव्स ऑन सेस्मोग्राफ. ते एक मशीन आहे किंवा एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे, उपकरण आहे, आणि त्यावरती तुम्हाला मग या भूकंपाच्या लहरी तिथे बघायला मिळतात. पण ह्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काही असे भाग आपल्याला दिसतात जिथे भूकंपाच्या लहरी आपल्याला रेकॉर्ड नाही होत आहे, म्हणजे जिथे त्या लहरी दिसणार नाहीत आपल्याला, आणि असे भाग जिथे भूकंपाच्या लहरी दिसत नाही आहेत मग त्या भागाला आपण म्हणतो छायाक्षेत्र म्हणजेच काय तर शॅडो झोन. आता भूकंपाच्या लहरींचे 3 प्रकार ठळक दोन होते, बॉडी वेव्ह आणि सरफेस वेव्ह. बॉडी वेव्ह मध्ये पी वेव्ह आणि एस वेव्ह, आणि सरफेस वेव्ह एक वेगळा प्रकार. पण ते पी वेव्ह आणि एस वेव्ह या दोघांचे छायाक्षेत्र आपल्याला तिथे बघायचे आहेत. कारण सरफेस वेव्ह ही एक अशी गोष्ट आहे जी दरवेळेस रिपोर्ट होणार आहे, त्यामुळे त्याचं ॲज सच कोणतं छायाक्षेत्र नसणार. पण पी वेव्ह आणि एस वेव्ह जे आहेत यांचं छायाक्षेत्र आपल्याला तिथे बघता येऊ शकेल. सो सेस्मोग्राफ हे एक उपकरण आहे ज्यावर भूकंपाच्या लहरींची नोंद केली जाते. तथापि अशी काही विशिष्ट क्षेत्रे अस्तित्वात आहेत जेथे लहरींची नोंद केली जात नाही. असे काही भाग जिथे भूकंपाच्या लहरींची नोंद होत नाही, आणि मग त्या क्षेत्रांना छायाक्षेत्र म्हणजेच काय तर शॅडो झोन असं म्हणलं जातं. ठीक आहे, सो हा एक भाग झाला. आणि मग जेव्हा भूकंपाच्या वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास केला गेलेला आहे त्यावरून हे लक्षात आलेलं आहे की वेगवेगळ्या भूकंप लहरींसाठी वेगवेगळी छायाक्षेत्र आपल्याला बघायला मिळतात. जसं इथे जर आपण बघितलं तर हे पी वेव्हचं एक शॅडो झोन दाखवलेलं आहे, छायाक्षेत्र. समजा इथून जर आपण हे सगळे अँगल मोजले तर इथून 105 डिग्री पर्यंत आणि इथून 105 डिग्री पर्यंत तुम्हाला या पी वेव्ह म्हणजेच कोणत्या प्राथमिक लहरी त्या सेस्मोग्राफवरती रिपोर्ट होताना दिसतात. 105 पासून 145 डिग्री आणि इकडे पण 105 पासून 145 डिग्री पर्यंत तुम्हाला या पी वेव्ह तिथे रिपोर्ट होताना दिसत नाही. आणि पुन्हा 145 पासून सरळ जर इथे आणलं तर 180 डिग्री हा अँगल आहे. इकडून 145 ते 180 आणि दुसऱ्या बाजूनी पण 145 ते 180 या भागामध्ये पुन्हा तुम्हाला या प्राथमिक लहरी रिपोर्ट होताना दिसतात. तसं अजून जर बघितलं इथे तर एस वेव्हचा काय शॅडो झोन आहे तर इथून 105 डिग्री पर्यंत या एस वेव्ह म्हणजे दुय्यम लहरी तिथे रिपोर्ट होताना दिसतात. इकडून 105 डिग्री पर्यंत या एस वेव्ह म्हणजे दुय्यम लहरी तुम्हाला रिपोर्ट होताना दिसतात. पण तिथून या 105 पासून 180 डिग्री पर्यंत आणि इकडून 105 पासून 180 डिग्री पर्यंत पूर्ण हा जो भाग आहे तिथे तुम्हाला ज्या एस वेव्ह ज्या आहेत दुय्यम लहरी त्या रिपोर्ट होताना दिसत नाही. आणि ह्या दोन डायग्राम बघून आपल्याला काय लक्षात येते की ह्या ज्या प्राथमिक लहरी आहेत आणि ह्या दुय्यम लहरी कोणाचं छायाक्षेत्र जास्त असणार आहे. या दोन लहरींपैकी कोणाचं छायाक्षेत्र जास्त दिसतंय आपल्याला, त्या प्राथमिक लहरींचं की दुय्यम लहरींचं. फोटो बघूनच एक क्लिअर होतंय की हा पूर्ण असा मोठा भाग दिसतोय इथे, म्हणजे ह्या ज्या दुय्यम लहरी आहेत त्यांचं छायाक्षेत्र जे आहे ते प्राथमिक लहरींपेक्षा कधीही जास्त राहतं. ठीक आहे, मग तो एक प्रश्न विचारला जातो
किंवा कोणत्या लहरींचं छायाक्षेत्र जे आहे ते जास्त आहे, प्राथमिक लहरींचं की दुय्यम लहरींचं, तर दुय्यम लहरींचं छायाक्षेत्र हे जास्त राहते. आता भूकंपाचे मोजमाप किंवा भूकंप मोजला कसं जातो, जेव्हा आपण वेगवेगळे प्रश्न बघतो तर किंवा न्यूजपेपरमध्ये जेव्हा आपण वाचतो भूकंपाबद्दल एखादी बातमी येते तर हे शब्द आपल्याला रेग्युलरली दिसतात. इनफॅक्ट आपण जेव्हा पहिले ती बातमी जी बघत होतो, जे दिल्लीमधली आणि अफगाणिस्तानमधली, तिथे हे शब्द आलेले होते. रिश्टर स्केल हा शब्द आलेला होता. मग नेमकं हे काय असते, तर भूकंपाचं मोजमाप जेव्हा होतंय हे दोन पद्धतीने केलं जाते. एक म्हणजे मॅग्निट्यूड, म्हणजे त्याला तीव्रता म्हणतात, आणि दुसरं म्हणजे इंटेन्सिटी किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये तो भूकंप झाला. तर मॅग्निट्यूड आणि इंटेन्सिटी हे दोन शब्द इथे आलेले आहेत. पहिले तर आपल्याला बघायचं मॅग्निट्यूड ऑफ अर्थक्वेक म्हणजे नेमकं काय. तर हे जे मॅग्निट्यूड असते हे रिश्टर स्केलवरती मोजलं जातं. रिश्टर स्केल, आणि त्या स्केलवरती ह्याला मोजतात. आणि नेमकं काय मोजलं जाते या रिश्टर स्केलनी, तर जेव्हा भूकंप झाला त्यावेळेस किती प्रमाणात तिथे ऊर्जा निर्माण झालेली होती त्याला मोजलं जातं. त्यामुळे हे म्हणता येईल की जेव्हा मॅग्निट्यूड स्केलवरती किंवा रिश्टर स्केलवरती आपण भूकंप मोजतोय म्हणजे आपण काय करतोय, तर भूकंपाच्या वेळी जी ऊर्जा निर्माण झालेली आहे त्या ऊर्जेला आपण इथे मोजतोय. किंवा हा जो पूर्ण ही जी स्केल आहे ही भूकंपाच्या वेळी सोडलेल्या किंवा निर्माण झालेल्या ऊर्जेशी संबंधित आहे. आणि ही स्केल जी आहे ती 0 ते 10 या संख्यांमध्ये मोजली जाते. 0 ते 10 म्हणजे रिश्टर स्केलवरती 5, 6, 7 असे आकडे आपण बघतो ना, तर 0 ते 10 या रेंजमध्ये ते मोजलं जातं. आणि नॉर्मली आपण बघतो की जे 4 किंवा 5च्या वरती जे भूकंप असतात तिथे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता तिथल्या पूर्ण पृष्ठभागाला आपल्याला तिथे बघायला मिळू शकते. तसं अजून काय, समजा एखादं रिश्टर स्केलवरती 3 तीव्रता असलेला तो भूकंप आहे आणि दुसरा एक भूकंप आहे 4 तीव्रता असलेला. मग 3 पासून जेव्हा 4 पर्यंत जातोय आपण, 3 पासून जेव्हा 4 पर्यंत जातोय तर ती जी ऊर्जा आहे ती किती पट वाढते असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. की एक आधी 3 तीव्रता असलेला भूकंप होता, आता 4 तीव्रता असलेला भूकंप आहे. म्हणजे 3 वरून 4 पर्यंत जाताना भूकंपाची जी तीव्रता आहे ती किंवा ती ऊर्जा जी आहे ती किती प्रमाणात वाढतीये, तर ती 32 पट वाढती आहे. किती वाढती आहे, तर 32 पट एवढी ती ऊर्जा वाढती आहे तिथं. म्हणजे एक एक नंबर वर जातोय तर ऊर्जा 32 पटीने वाढत चाललेली आहे. ठीक आहे, हा एक महत्वाचा भाग झाला. आणि दुसरी जी स्केल आहे ती म्हणजे इंटेन्सिटी स्केल, इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक. आणि ह्या स्केलला मर्कॅली स्केल असं म्हणलं जातं. म्हणजे जेव्हा आपण मॅग्निट्यूड मोजतोय तर त्याला आपण म्हणतो रिश्टर स्केल, जेव्हा इंटेन्सिटी मोजतो त्याला आपण म्हणतोय मर्कॅली स्केल. जे इटालियन भूकंप शास्त्रज्ञ होते, मर्कॅली नाव होतं त्यांचं, आणि त्यांच्या नावाने इथे ही मर्कॅली स्केल बनवली गेलेली आहे. यामध्ये नेमकं काय मोजलं जातंय मग, तर जेव्हा भूकंप झालेला आहे, भूकंप होऊन गेल्याच्या नंतरची ही पूर्ण स्टोरी आहे. आता भूकंप होऊन गेल्याच्या नंतर किती प्रमाणात तिथे नुकसान झालेलं आहे की जे क्लिअरली दिसतंय. म्हणजे ही बिल्डिंग होती ही खाली पडलेली आहे, किंवा इथे एक फ्लायओव्हर होता तो खाली पडलेला आहे. सो दृश्यमान नुकसान किती झालेलं आहे ते विचारात घेतलं जातंय या स्केलने. म्हणजे जर आपण ते रिश्टर स्केल म्हणलं तर ती ऊर्जा, आणि दुसरं म्हणजे इंटेन्सिटी जर विचारलं आपल्याला तर काय, तर त्या घटनेमुळे होणारं जे दृश्यमान नुकसान आहे ते इथे विचारात घेतलं जातं. आणि मग हे किती संख्यांमध्ये हे मोजलं जातं, तर 1 ते 12 हे लक्षात ठेवायचं आहे. रिश्टर स्केल 0 ते 10 आणि दुसरी इंटेन्सिटी स्केल जी आहे ती 1 ते 12 या संख्यांमध्ये ही मोजली जाते. ठीक आहे, सो हा एक भाग झाला. इथपर्यंत सगळे हे बेसिक झालं समजा. आता किंवा भूकंप जेव्हा आपण बातमी वाचतोय तर त्यामध्ये आपल्याला काय काय नेमकं बघायला मिळू शकेल त्या बातमीमध्ये, त्याबद्दलची चर्चा आपण इथपर्यंत केलेली आहे. आता या टॉपिकवरती कोणते संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याबद्दल काही आपण प्रश्न सोडवून बघू. जसा हा एक प्रश्न आधीच एका परीक्षेमध्ये आलेला आहे कंबाईंडच्या. काय म्हणतात, खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो.
खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? म्हणजे मोठ्या प्रमाणात भूकंप येण्याची शक्यता असलेला भाग. द्वीपकल्पीय विभाग, काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग, मध्य विभाग आणि गंगेचं मैदान. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? विच वन ऑफ द फॉलोइंग रिजन इंडिकेट एक्झाम्पल ऑफ हाय इंटेन्सिटी झोन ऑफ अर्थक्वेक इन इंडिया? म्हणजे मोठ्या प्रमाणात जिथे भूकंप येतो. तर झोन ऑफ पेनिन्सुला, हिमालयन बेल्ट फ्रॉम काश्मीर टू आसाम, सेंट्रल झोन आणि गंगा प्लेन असे 4 भाग तिथे दिलेले. आता यामध्ये जो सेंट्रल झोन आहे आणि झोन ऑफ पेनिन्सुला किंवा द्वीपकल्पीय विभाग आणि मध्य विभाग हा भाग जो आहे तो कंपॅरेटिव्हली कसा आहे तर स्टेबल आहे. म्हणजे इथे जास्त आपल्याला फॉल्ट बघायला मिळत नाही. फॉल्ट म्हणजे काय? किंवा जिथून ती ऊर्जा बाहेर पडेल अशा पद्धतीचे कोणते फॉल्ट आपल्याला या भागामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळत नाही. येस, काही प्रमाणामध्ये तिथे फॉल्ट आहेत या पूर्ण द्वीपकल्पीय भागामध्ये, पण असं नाहीये की खूप मोठ्या प्रमाणात भूकंप येण्याची शक्यता इथे असते. मग फॉल्ट नेमके कुठे दिसतात? जेव्हा युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट या एकमेकांसोबत आदळल्या होत्या त्यानंतर हे हिमालय तयार झालेले होते आणि मग ह्या 2 प्लेटच्या बाउंड्रीच्या भागामध्ये हिमालय आहेत. आणि असं असेल तर या हिमालयाच्या भागामध्ये भूकंप येण्याची शक्यता नेहमी जास्त राहते. सो याचं उत्तर काय असायला पाहिजे की उच्च भूकंप तीव्रता विभाग कोणता असावा? तर काश्मीर पासून ते आसाम पर्यंतचा जो हिमालयाचा भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात भूकंप येण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्तर याचं 2 असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रथम येतात? कोणत्या भूकंप लहरी आहेत की ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वप्रथम येतात? प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, पृष्ठभाग लहरी की वरीलपैकी कोणतेही नाही? तर सर्वप्रथम ज्या लहरी येतात त्या म्हणजे तुमच्या प्राथमिक लहरी. नंतर मग त्या पृष्ठभागासोबत तिथे संपर्क साधतात आणि त्यानंतर मग त्यापासून त्या पृष्ठभाग लहरी तयार होतात. पण सर्वात प्रथम कोणत्या येतात विचारलं तर त्या प्राथमिक लहरी असणार आहेत. नंतर अजून प्रश्न काय पुढचा? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी सर्वात जास्त विनाशकारी आहेत? सर्वात जास्त विनाशकारी कोणत्या लहरी? प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, पृष्ठभाग लहरी, वरीलपैकी कोणतेही नाही. सर्वात जास्त विनाशकारी कोणत्या असतील तर या तुमच्या पृष्ठभाग लहरी असतील. का? कारण त्या पूर्ण पृष्ठभागावरती त्या लहरींचा प्रसार होतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खडकांचं तिथे विस्थापन होणार आहे. त्यामुळे उत्तर याचं क असायला पाहिजे, पृष्ठभाग लहरी. नंतर पुढचा प्रश्न बघा. हा एका UPSCच्या परीक्षेमधला प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटिंग टू अर्थक्वेक इज ऑर आर करेक्ट? कोणते स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहेत? द पॉइंट ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक इज कॉल्ड एज एपिसेंटर. जिथून तो अर्थक्वेक सुरू होतो, भूकंप सुरू होतो, त्याला एपिसेंटर म्हणतात. आणि इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक इज मेजर्ड इन द रेंज 1 to 10. इंटेन्सिटी 1 ते 10 या नंबरमध्ये तिथे मोजली जाते. आता जर आपण बेसिक फॅक्ट जर बघितले तर पॉइंट ऑफ ओरिजिन जो आहे म्हणजे जिथे भूकंप सुरू होतो त्याला एपिसेंटर नाही तर त्याला फोकस म्हणतात किंवा भूकंपाचा केंद्र म्हणतात. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं काय आहे? इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक इज मेजर्ड इन द रेंज 1 to 10. इंटेन्सिटी म्हणतात ते मर्कॅली स्केल आहे जी 1 ते 12 या नंबरमध्ये मोजली जाते. त्यामुळे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. आणि कोणतं बरोबर आहे विचारलेलं आहे तर कोणतंही बरोबर नाही आहे. आन्सर याचं डी असायला पाहिजे. म्हणजे बेसिक फॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यावरून पण आपलं काम इथे होऊन जाणार. पुढचा प्रश्न बघा. ॲन अर्थक्वेक एपिसेंटर इज. एपिसेंटर म्हणजे काय? ऑप्शन ए, पॉइंट वेअर द सेस्मोग्राफ इज लोकेटेड, जिथे तो सेस्मोग्राफ बसवला गेलेला आहे. दुसरं म्हणजे पॉइंट विदिन दी अर्थ वेअर मुवमेंट अलॉंग दी फॉल्ट ऑकर्स. पृथ्वीच्या खालचा भाग जिथे काय होत आहे तर तिथे त्या फॉल्टच्या दरम्यान तिथे पूर्ण ती मुवमेंट होती आहे, पूर्ण ती प्लेट जी आहे किंवा ती जी तो जो सरफेस आहे तो हालतोय. त्यानंतर अप्रॉक्सिमेट सेंटर ऑफ अ ग्रुप ऑफ रिलेटेड अर्थक्वेक, किंवा तो पूर्ण सगळे वेगवेगळे भूकंप आणि त्याचा केंद्र. आणि चौथं म्हणजे पॉइंट ऑन दी सरफेस डायरेक्टली अबव वेअर दी रप्चर अलॉंग दी फॉल्ट झोन ऑकर. म्हणजे तो पृष्ठभागावरचा असा भाग जो एकदम सरळ आहे
अशा पॉईंटपासून जिथे ॲक्च्युअलमध्ये तिथे काय झालेलं आहे तर तो भूकंप सुरू झालेला आहे किंवा जिथे ॲक्च्युअलमध्ये ते रप्चर झालेलं आहे किंवा ब्रेक झालेले प्लेट. तर इथे अर्थक्वेक एपिसेंटर म्हणजे नेमकं काय, तर याचं उत्तर काय असेल, डी असेल. पुन्हा एकदा वाचा वाटल्यास तर, पॉइंट ऑन दी सरफेस डायरेक्टली अबव वेअर दी रप्चर अलॉंग दी फॉल्ट झोन ऑकर. म्हणजे काय, रप्चर अलॉंग दी फॉल्ट झोन जिथे होतो म्हणजे कुठं तर फोकस, जिथून ती एनर्जी बाहेर पडते तर त्याला फोकस म्हणतात. ठीक आहे. सो हा एक प्रश्न झाला. पुढचा प्रश्न बघा, द वेव्ह दॅट हेल्प सायंटिस्ट टू अंडरस्टँड द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. अशा कोणत्या लहरी आहेत की ज्यामुळे ते सायंटिस्ट जे आहेत त्यांना पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी मदत होती. कोणत्या तिथे त्या लहरी आहेत, तर प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, त्यानंतर पृष्ठभाग लहरी की त्या समांतर अशा ज्या लहरी आहेत. त्यात आता ऑप्शन उगत दिलेला आहे तो लॉंगिट्युडनल वेव्ह, कारण ह्या वेव्ह म्हणजे बेसिकली त्या प्रायमरी वेव्ह आपण म्हणतोय की ज्या लॉंगिट्युडनली तिथे व्हायब्रेट होतात. तर ॲक्च्युअलमध्ये अशा कोणत्या लहरी आहेत की ज्यामुळे तिथे ते जे एक भूगोलाचे जे अभ्यासक आहेत त्यांना ह्याचा फायदा होणार आहे, तर त्या सेकंडरी वेव्ह आहेत. का, कारण त्या फक्त घन पदार्थांमधून तिथे प्रसार त्यांचा होतोय आणि त्यामुळे त्या अंतर्गत भागामध्ये नेमका काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी या लहरींची मदत आपल्याला होऊ शकते. हा एक प्रश्न झाला. नंतर हा एक प्रश्न बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट अर्थक्वेक. पहिलं काय म्हणतायत ते, द शॅडो झोन ऑफ एस वेव्ह इज मच लार्जर दॅन दॅट ऑफ पी वेव्ह. म्हणजे तो जो एस वेव्ह आहे, दुय्यम लहरी ज्या आहेत त्यांचं छायाक्षेत्र त्या प्राथमिक लहरींपेक्षा खूप जास्त असते. बरोबर आहे, आत्ता आपण फोटोमध्ये बघतही होतो. दुसरं काय, सरफेस वेव्स आर लास्ट टू रिपोर्ट ऑन सेस्मोग्राफ. त्या पृष्ठभाग लहरी त्या सेस्मोग्राफवरती सगळ्यात शेवटी रिपोर्ट होत आहेत, हे देखील बरोबर आहे. आणि तिसरं म्हणजे पी वेव्ह व्हायब्रेट पॅरलल टू डायरेक्शन ऑफ वेव्ह वेअर ॲज एस वेव्ह व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह. म्हणजे प्राथमिक लहरी ज्या आहेत ह्या त्या ज्या लहरींची जी दिशा आहे त्याला समांतर असं त्यांचं कंपन असते, आणि ज्या दुय्यम लहरी आहेत त्यांचं कंपन कसं असते, त्या लहरींच्या दिशेला लंब कंपन असते. त्यामुळे हे जे तिसरं वाक्य आहे हे देखील बरोबर आहे. म्हणजे पहिलं बरोबर, दुसरं बरोबर आणि तिसरे बरोबर दिसतंय. आणि आता काय विचारलेलं त्यांनी, विच ऑफ द अबोव स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. त्यामुळे उत्तर याचं काय असेल, डी उत्तर असेल. ठीक आहे, याचं उत्तर डी असणार आहे. सो हे वेगवेगळे संभाव्य प्रश्न इथे आपल्याला दिसत आहेत. म्हणजे एकतर आपण या पूर्ण लेक्चरमध्ये हे जे आपण सेशन घेतलेलं आहे यामध्ये सुरुवातीला एक बातमी बघितली. बातमी काय होती, भूकंपाबद्दलची बातमी होती. मग आपण आतमध्ये गेलो, थोडं भूकंपाबद्दलची पूर्ण एक बेसिक आयडिया घेतली. त्यानंतर मग आपण बाहेर आलो आणि त्यावरती संभाव्य प्रश्न काय असू शकतात याबद्दलची एक पूर्ण आयडिया आपण तिथे बघितली. तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी करताय तर त्याचा फायदा एक काय होतोय की तो टॉपिक जो आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण कव्हर होतोय आणि एक कॉन्फिडन्स आपल्याला राहतो मग, किंवा माझा हा टॉपिक कव्हर झालेला आहे. म्हणजे उद्या जर मला यामधून काही प्रश्न विचारले जात आहेत तर मी ते प्रश्न सोडवू शकतो. तो कॉन्फिडन्स प्रत्येक टॉपिकमध्ये आला पाहिजे. आणि मग त्यासाठी आपली ही जी बॅच आपण जे म्हणतोय संपूर्ण भूगोल ही तुम्हाला नक्कीच त्यामध्ये मदत करू शकेल. ठीक आहे. सो बॅचचे सगळे डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी मी आता सांगितलेले आहेत. अजून काही तुम्हाला जर त्यामध्ये डाऊट असतील, क्वेरी असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असेल, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. के सागर करिअर अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करून त्यावरतून पण तुम्हाला एक पूर्ण माहिती तिथे मिळू शकते आणि बाकी प्रोसेससाठी तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण भूकंप हा आपला मुद्दा बघितलेला आहे, वेगवेगळे त्या रिलेटेड कॉन्सेप्ट आपण बघितलेले आहेत आणि संभाव्य प्रश्न बघितलेले. असेच काही इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण पुन्हा पुढे या चॅनलवरती नियमितपणे भेटत राहू. आत्ता आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.